महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालांना कलाटणी देणारा आणि महिलांच्या अत्यंत जवळच्या विषय म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेच्या बोलबाला मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात जोमात आहे. राज्यातील महिला या लाडकी बहीण म्हणून ओळखल्या जात आहेत. मात्र आता निवडणुकीनंतर याच लाडकी बहिणी नावडत्या होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच बातमीचा आढावा आपण या बातमीतून घेत आहोत. नमस्कार, मी महेंद्रसिंग राजपूतने. आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वाधिक चर्चा होती ती लाडकी बहीण या योजनेची. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी आणि महिला मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ही योजना लागू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जातो. निवडणुकीपूर्वी योजनेत जवळपास 2.5 करोड महिलांना पात्र करून लाभ देण्यात आला. महाराष्ट्रात महायुती सरकारबाबत प्रचंड प्रमाणात मोठी नाराजी नागरिकांमध्ये होती. महाराष्ट्रात झालेले राजकीय उलटापालट असो, तोडण्यात आलेले पक्ष असो अथवा तोडण्यात आलेले राजकीय घराणे असो, यांच्याबद्दल देखील लोकांच्या मनात प्रचंड आक्रोश आणि चीड होती. या सर्वांवर मात करण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या. त्यात सर्वाधिक चर्चेची ठरली ती लाडकी बहीण योजना. आणि पुढे जाऊन निवडणुकीत हीच योजना महायुतीसाठी संजीवनी ठरली. या निवडणुकीनंतर ईव्हीएम बाबत देखील अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या. यंत्रणांचा गैरवापर करण्याचा देखील सरकारवर आरोप झाला. मात्र एकंदरीत निवडणूक जिंकण्याचे श्रेय लाडकी बहीण या योजनेला देण्यात आले. निवडणुकीपूर्वी ही योजना लागू करताना सरकारने काही निकष यापूर्वीच लागू केले होते. लाडक्या बहिणींनी या योजनेसाठी अर्ज भरल्यानंतर जवळपास सर्वच लाडक्या बहिणींना यात पात्र करण्यात आले होते. अर्थात आलेले अर्ज हे पात्र किंवा अपात्र हे पाहण्यासाठी सरकारकडे पुरेशी यंत्रणा आहे, आधुनिक टेक्नॉलॉजी आहे. यासाठी खास विभागांच्या आणि लोकांची देखील नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी या अर्जांची छाननी करून पात्रता तपासून या अर्जांना मंजुरी दिली होती. आणि आम्ही इतक्या करोड बहिणींना लाभ दिला याचा गवगवा देखील सरकारकडून केला जात होता. राज्यातील महिलांची आर्थिक उन्नती आणि सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून राज्यातील या सर्वच बहिणी आमच्या लाडक्या आहेत, असा गवगवा महायुतीच्या सर्वच नेत्यांकडून निवडणूक पूर्वी करण्यात आला होता. मात्र आता निवडणूक संपल्यानंतर सरकारच्या लाडक्या असलेल्या या बहिणी नावडत्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेसाठी जवळपास दरमहा 46,000 करोड रुपयांचा भार हा सरकारी तिजोरीवर पडत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ही युक्ती केली, पण आता ती पुढे राबवणे इतके सहज आणि सोपे नाही. त्यामुळे आता या पुढील काळात सरकारी तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी लाडकी बहीण योजनेला कात्री लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी वारंवार सरकारकडून सांगण्यात येत होते की लाडकी बहीण योजनेत कोणतेही बदल करण्यात येणार नाहीत, लाडकी बहीण योजना बंद देखील होणार नाही. मात्र निवडणूक संपल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात लाडकी बहीण योजनेबाबत विविध बातम्या समोर येण्यास सुरुवात झाली. यात राज्यातील लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा छाननी करण्यात येईल. ज्यांच्याबद्दल तक्रार आहे त्यांचीच फक्त चौकशी होईल असे सरकारकडून सांगण्यात आले. इतकेच नाही तर यानंतर विविध निकषांवर देखील चर्चा होण्यास सुरुवात झाली. यात 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बहिणींची छाननी करून त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल असे देखील सांगण्यात येत आहे. ही अट यापूर्वीच लागू करण्यात आली होती. मात्र ही अट असताना देखील पात्र देखील सरकारनेच केले होते. ज्या परिवारात 4 चाकी वाहने आहेत त्यांना देखील या योजनेतून बाहेर काढले जाईल असे देखील बोलले जात आहे. यात सरकारने परिवहन विभागाकडून माहिती मागवली आहे. यानंतर ही कारवाई केली जाईल अशी देखील सूत्रांची माहिती आहे. मात्र जर काही लाभार्थ्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर याची माहिती यापूर्वीच सरकारला होती. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच ही ऍक्शन त्यांनी घ्यायला पाहिजे होती, ती त्यांनी घेतली नाही. आता मात्र हे निकष लावले जात आहेत. दुसरीकडे शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या बहिणींची देखील सन्मान निधी कपात होणार आहे. त्यांना 18,000 ऐवजी आता 12,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. यात जवळपास 20 लाख लाडक्या बहिणींचा समावेश आहे. म्हणजे त्यांचा अतिरिक्त लाभ सरकार बंद करण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या बहिणींच्या देखील अर्जाची छाननी होऊन त्यात लाभात कपात होणार आहे. म्हणजे ज्या महिलेला इतर सरकारी योजनांमधून 1500 रुपयापेक्षा कमीचा लाभ मिळत असेल तर ती रक्कम वजा करून उर्वरित रक्कम त्यांना दिली जाईल. आणि तो लाभ 1500 रुपयांपेक्षा अधिक असेल तर लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्यात येतील असे देखील संकेत सध्या दिले जात आहेत. एकंदरीत काय तर विविध निकष लावून सरकार आता लाडकी बहीण योजनेला कात्री लावण्याचा विचार करत आहे.
येत्या काळात या योजनेचे निकष अधिक कठोर करून कमीत कमी महिलांना यात लाभ देता येईल आणि तिजोरीवरचा ताण कसा कमी करता येईल या दृष्टीने सरकार प्रयत्न करू शकते। म्हणजेच काय तर एकीकडे लाडकी बहीण योजना बंद करायची नाही, मात्र लाभार्थी कमी करून सरकारी तिजोरीवरचा ताण कमी करायचा हा सरकारचा प्रयत्न आहे असे तरी आज सध्या प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे। त्यामुळे अवघ्या काही महिन्यांपूर्वी सरकारच्या लाडक्या असलेल्या बहिणी आता निवडणूक झाल्यानंतर गरज सरो आणि वैद्य मरो या युक्तीप्रमाणे नावडत्या होणार आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। अजून राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत। त्यामुळे सध्या तरी योजनेत कठोर नियम लागू होणार नाहीत याची काळजी सरकारकडून घेतली जाईल। मात्र ज्यावेळी या सर्व निवडणुका पार पडतील आणि सरकारला लाडक्या बहिणींच्या मतांची गरज असणार नाही, अशा परिस्थितीत या योजनेत बदल करून सरकार कठोर निकष देखील लावू शकते आणि यावेळेस या अर्जांची छाननी करून जास्तीत जास्त महिलांना अपात्र देखील केले जाऊ शकते अशी शक्यता देखील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे या योजनेसाठी पुढील काळात ही रक्कम त्यांना 1500 वरून 2100 रुपयांपर्यंत देण्याचे देखील आश्वासन सरकारने दिलं आहे। महाराष्ट्राची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस हा भार उचलण्यास सक्षम नाही हे देखील अर्थतज्ञ सांगतात। अशा प्रकारच्या मोफत रेवडी योजना लागू झाल्यानंतर त्याचा परिणाम राज्यातील इतर विकासांवर होत असतो। त्यामुळे पुढील काळात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणे सरकारला डोईजळ होणार आहे। अशातच ही योजना सुरू ठेवायची आहे, अन्यथा सरकारवर नामुष्की देखील येऊ शकते। म्हणून योजना बंद न करता ती सुरू ठेवायची, मात्र पुढील काळात लाडकी बहीण योजनेच्या निकषात कठोर नियम लावले गेले, प्रसंगी दिलेल्या पैसे परत कारवाईची भीती दाखवली गेली तर नवल वाटायला नको। त्यामुळे आगामी काळात सरकारच्या किती लाडक्या बहिणी लाडक्या असतील आणि किती नावडत्या हे काही कालांतरानंतर समोर येईलच। असे करताना त्यांना लाडक्या पण नावडत्या बहिणींचा आक्रोश देखील सहन करावा लागेल आणि सरकार विरोधकांच्या निशाणावर देखील येऊ शकते। राज्यातील लाडक्या बहिणींबाबत लावण्यात आलेल्या निकषात बदल करण्याच्या बातम्या समोर आल्यानंतर विरोधकांनी देखील सरकारवर टीका केली आहे आणि त्यांना धारेवर धरले आहे। लाडक्या बहिणींना अपात्र करण्याच्या विषयावरून विरोधकांकडून टीका होत आहे की सरकारकडे पुरेशी यंत्रणा होती, तुम्हीच निकष लावले, तुम्हीच बहिणींना पात्र केले, आता निवडणूक संपल्यानंतर पुन्हा अर्जाची छाननी का करत आहात? निवडणुकीत लाभ घ्यायचा होता तोपर्यंत तुम्हाला सर्व बहिणी लाडक्या होत्या आणि पात्र होत्या, तर मग आता ते अचानक नावडत्या कशा होत आहेत? असा देखील प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे। राज्यातील लाडक्या बहिणींनी आपल्याकडे अर्ज केले होते, ते स्वीकारायचे की नाकारायचे याचा पूर्ण अधिकार सरकारकडे होता। लावलेले सर्व निकषांची पूर्तता करून त्याच वेळेस अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्यास हवे होते। अर्ज नामंजूर केल्यास नागरिक सरकारवर कोणताही अविश्वास अथवा तक्रार करणार नव्हते। मात्र निवडणुकीच्या स्वार्थासाठी सरकारने त्यावेळेस पात्र अपात्र असे सर्वच अर्ज स्वीकारले। लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचे गाजर दाखवले, या योजनेच्या नावाखाली महिलांचे मतदान मिळवले, भविष्यात योजना बंद होणार नाही याचे आश्वासन दिले। आम्हाला बहिणींची खूप काळजी आहे, त्यांची आर्थिक स्थिती सुधारायची आहे, त्यांच्या जीवनात आम्हाला आमूलाग्र बदल करायचा आहे। शिवाय आम्हीच महिलांचे राजकीय भाऊ आहोत आणि जे लोक या योजनेला विरोध करत आहेत ते सावत्र भाऊ आहेत, अशा प्रकारच्या वल्गना करून सरकारने या योजनेचा लाभ घेतला। या योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला। निवडणुकीत योजनेचा लाभ घेतला। आता निवडणुकीनंतर अचानक सरकारला या योजनेत काही महिला अपात्र असल्याचा भास होत आहे आणि म्हणून पुन्हा नव्याने निकष लावण्याची आणि नियम बनवण्याची तयारी सुरू आहे। त्यामुळे सध्या लाडक्या बहिणी या योजनेबद्दल विविध वृत्त समोर येत आहेत। त्यात लाडक्या बहीण योजनेत बदल होणार, त्यातील नियम अधिक कठोर होणार, यात काही निकष लावले जाणार, काही लाडक्या बहिणी अपात्र ठरणार, चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असेल तर रक्कम वसूल होणार, सरकारची फसवणूक केली म्हणून गुन्हे दाखल होणार, अशा विविध प्रकारच्या बातम्या सध्या समोर येत आहेत। या सर्व बातम्या जरी सत्य नसल्या तरी त्यामागे काहीतरी तथ्य आहे आणि हे तथ्य असे आहे की सरकार लाडक्या बहीण योजनेमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल करून निकष कठोर करून लाडक्या बहिणींची पात्र महिलांची यादी कमी करून सरकारी तिजोरीवरचा ताण कमी करण्याच्या प्रयत्नात आहे असे तरी प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे। अर्थात याबाबत सरकारने असा कोणताही ठोस निर्णय जरी घेतला नसला तरी या दृष्टीने पाऊल मात्र उचलायला सुरुवात केली आहे आणि चर्चा सुरू आहेत, त्यातूनच या बातम्या समोर येत आहेत। असे चित्र महाराष्ट्रात आहे। मात्र हे करत असताना एकदम कठोर नियम लागू करून अथवा मोठ्या प्रमाणात महिलांना अपात्र करून सरकार महिलांची नाराजी होळून घेणार नाही, मात्र टप्प्याटप्प्याने काम करून या योजनेला कात्री लावली जाईल आणि अनेक बहिणी अपात्र होतील याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। त्यामुळे पुढील काळात राजकीय भावांच्या लाडक्या असलेल्या बहिणी नियम आणि अटी शर्तींच्या आधारे नावळत्या झाल्या तर त्यांना आश्चर्य वाटायला नको।
या सर्व मुद्द्यांबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपणास जर आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.